राम मंडळी, कोल्हापूर किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज चमचमीत अशी फ्लावरची भाजी आपण बनवणार आहोत। छान अशी दिसणारी लाल भडक किती छान दिसते बघा, खायला पण खूप भारी लागते। आता त्यासाठी आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल, पाणी, थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालून फ्लावर आपल्याला निवडलेला त्याच्यामध्ये एक कोकळी काढायची आहे। त्याच्यामध्ये आळ्या किडे किंवा काय असते म्हणून ते एक उकळी काढून घ्यायचं आणि व्यवस्थित 1-2 मिनिटं झाकून एक उकळी काढली की ते एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवणार आहोत। 2-3 गरम पाण्याने झालं की गार पाण्याने सुद्धा 1-2 वेळा धुवून घ्यायचं आहे। छान असं त्याचा वास पण फ्लावरचा थोडा येत असतो, तो पण येत नाही असं केल्याने। मग आपण कढई घेतली, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हे कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा थोडासा गोल्डन कलरचा लालसर असा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। बारीक चिरलेला व्यवस्थित असं हलवून घेऊन टोमॅटो ॲड केलेला आहे। नंतर टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकणार आहोत। हळद टाकणार नाही, मागाशी हळद टाकलेलं पण त्याच्यावर फ्लावर आपला पिवळा झालेला आहे, त्याच्यामुळे हळद टाकली नसतील तरी चालेल। आता आपण फ्लावर टाकलेला आहे। फ्लावर असं व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं, 2 मिनिटांनी हलवून घेऊन झालं की मग झाकून वाफेवरच एक उकड काढायची आहे। छान असं आपली फ्लावरची भाजी तयार होऊन खाण्यासाठी तयार आहे आणि वरून कोथिंबीर घालून छान अशी सर्व करा। किती छान! फ्लावर मुलांना खूप छान असतो खायला, बघा करून अशा पद्धतीने, नक्की मुलं मागून खातील। व्हिडिओ आवडला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। थँक्यू, बाय बाय।